सिद्ध महामुनी नामधारकाला सांगतायत, एका दिवशी गाणगापुरामध्ये नंदी नावाचा एक अंगावर कोल उठलेला एक ब्राह्मण आला, मठात आला. तो पहिल्यांदा तुळजापुरामध्ये भवानीची आराधना करत होता, पण भवानी मातेनंच त्याला दृष्टांत दिला आणि तो चंदला परमेश्वरीच्या देवीच्या तिथं गेला. तिथं तिने सेवा केली. 7 महिने त्याने उपास केला, सेवा केली. देवीने त्याला स्वप्नदृष्टांत दिला की गाणगापुरामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत, त्यांना जाऊन भेट. मनामध्ये आलं, देवता जे मला मनातली कामना पूर्ण करू शकत नाही, त्या ठिकाणी मनुष्य काय करणार. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी मनुष्य अवतार धारण करून भक्तांच्या सगळ्या लीला पूर्ण केल्या, परंतु त्याच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला की हा मनुष्य मला काय देऊ शकणार आहे. तो मठामध्ये आला गाणगापुरामध्ये आणि महाराजांनी तो आला म्हटलं, त्यानं सांगितलं मी आलोय आपल्या चरणापाशी, मला देवीने पाठवले म्हणून आलं. त्याने सांगितलं, अरे देवीला सोडून माझ्याकडे काय आलास, मी तर सामान्य मनुष्य, एक यती, मी काय तुला देऊ शकणार आहे. त्याच्या मनातलं महाराजांनी बरोबर ओळखलं. त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याच्या लक्षात आलं श्री गुरुनी आपलं मनोगत बरोबर ओळखलेलं आहे. विष्णु सन्मानपत्र दोघांनाही. या ज्ञानयज्ञाचे पुरोहित वेदमूर्ती गोवाना Yes. Yes. व्हायोलिनवर साथ केलेले श्रीयुत
स्वतःच्या प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा भक्तीचा तो ध्यास सोडलेला नाही आहे. आणि म्हणून असं हे दाम्पत्य, या दाम्पत्याचा आज एक छोटेखानी सन्मान जया वहिनी आणि सनत भाई नावाच्या देव दाम्पत्यासाठी सर्व दुर्गादत्त भाविकांचा एकमुखाने श्री गुरुदेव दत्त. प्रिय वहिनी आणि भाई, भगवंत नेहमी आपल्या भक्ताला सांगत असतो की प्रिय भक्तांनो, तुम्ही आहात म्हणून माझे देवत्व आहे. तुमचेनी मी बरा दिसत असे. आम्हा भाविकांना खात्री आहे की माशेल येथील दुर्गादत्त मंदिरातील दत्त महाराजांना जर भक्तांना सांगायची इच्छा झाली तर आधी तुम्हा उभयताकडे पाहून देव म्हणेल, तुमचेनी मी बरा दिसत असे. तुम्हा दोघांच्या दत्त भक्तीला सीमा नाही. आपण दोघे उच्च विद्या विभूषित आहात. नोकरी व्यवसायातील उच्च पदस्थता आपणास लाभलेली आहे. त्यात दत्तचरणाकडे असणारी लीनता आपणाकडून शिकावी. दुर्गादत्त मंदिरात दर शनिवारी होणारे भजन आपणा दोघांच्या ठायी असलेल्या भक्तीचे मूर्त रूप होय. प्रापंचिक जीवनात व्यस्त असतानाही आपण त्यात कधीही खंड पडू दिला नाही. भजन कलाकारांची सोय, सर्वांसाठी फराळ व्यवस्था ही दत्तसेवा शब्दातीत आहे. अतिथी देवो भव हा आपला स्थायी भाव. तुमचं आदरातिथ्य येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुखावून टाकणार आहे. तिथे मग कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. या साने गुरुजींच्या ओळींचा खरा अर्थ आपण जगला आहात. सर्वांना बरोबर घेऊन जाणे हा तुमचा स्वभाव आहे. दत्त मंदिराच्या भक्त संख्येत होणारी वाढ हे तुमच्या ह्याच स्वभावाचे फलित आहे, हे आम्ही मुद्दाम नमूद करू इच्छितो. धार्मिक कार्याबरोबर सामाजिक बांधिलकी, उपेक्षिताबद्दल असलेला कळवळा ही तुमची ईश्वरदत्त स्वभाव वैशिष्ट्ये. ज्येष्ठांबरोबर ज्येष्ठ आणि मुलाबरोबर मूल कसे व्हावे हे सनत भाईला विचारावे. मुलांबरोबर वावरताना त्यांच्यातील निरागसता हेवा वाटण्यासारखी. कदाचित हीच निरागसता भक्तीचे उगमस्थान असावे. आपणा दोघांबद्दल खूप लिहावेसे वाटते, पण आमचे शब्द दारिद्र्य उचल खाते. देव दाम्पत्य असा उल्लेख करत आम्ही मानपत्राची सुरुवात केली आहे. पण दत्त माझी माता, दत्त माझा पिता असं म्हणत जीवन जगणाऱ्या द्वयींना दत्त दाम्पत्य म्हणून म्हणणे उचित ठरणार नाही का? भक्ती विशेषण कुठलेही वापरू, पण आपणात जी देवदत्तता आहे तिला आम्ही नमस्कार करीत आहोत. आणि दत्त महाराजांकडे ह्या देवदत्त दाम्पत्यास उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो
ही विनम्र प्रार्थना आम्ही करत आहोत. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आपले स्नेहांकित समस्त दत्त भक्त श्री दुर्गा दत्त मंदिर माशेल. टाळ्यांचा गजर होऊ द्या. या